हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आपली जी सिरीज सुरू आहे, अंडरस्टँड टाउन प्लॅनिंग इन नेक्स्ट 30 डेज, डे 11. आजचा जो आपला टॉपिक आहे तो सगळ्यात इंटरेस्टिंग टॉपिक आहे, दॅट इज टाउन प्लॅनिंग स्कीम. अजूनही जर मागचा लेक्चर जर तुम्ही बघितला नसेल की मायनर प्लॅनिंग मॉडेल्स काय आहेत, मायक्रो प्लॅनिंग मॉडेल काय आहेत, आणि त्याच्यातला वन ऑफ द पॉइंट इज टाउन प्लॅनिंग स्कीम, तर तो व्हिडिओ अगोदर बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. तो व्हिडिओ अगोदर बघा आणि त्याला कनेक्टेड हा एक लेक्चर आहे, हा एक व्हिडिओ आहे, ज्याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे व्हॉट इज टाउन प्लॅनिंग स्कीम आणि ते कसं असतं. सो टाउन प्लॅनिंग स्कीमचं इव्हॉल्युशन काही आत्ता झालेलं नाहीये. दिस इज द फर्स्ट थिंग. जेव्हा ऍक्ट आला तेव्हा जी पहिली डेव्हलपमेंट प्रोसेस म्हणून होती ती होती टाउन प्लॅनिंग स्कीम. सो बिफोर 1915 सुद्धा 1898 मध्ये जेव्हा इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट बनायला लागल्या आणि खूप जास्त कंजेस्टेड सिटी व्हायला लागल्या, सो अर्बनायझेशन वाढायला लागलं आणि त्यानुसार वी हॅव टू काही त्यांना प्रॉपर एका वे मध्ये बनवण्यासाठी फर्स्ट टाउन प्लॅनिंग स्कीम 7 एकर मध्ये बँड्रा, बॉम्बे इथे झालेली, राईट. त्याच्यानंतर फर्स्ट टाइम इन ऍक्ट इन 1915, बॉम्बे टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1915 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मायक्रो लेवल प्लॅनिंग याबद्दल, म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम बद्दल उल्लेख होता. आणि टाउन प्लॅनिंग स्कीम इज द ओल्डेस्ट ऑफ एव्हरीथिंग, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन याच्याही अगोदर ऍक्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा टाउन प्लॅनिंग स्कीम्स आली, मायक्रो लेवल प्लॅन. So in 1915, first time it was there. So land pooling by land readjustment concept का म्हणलेलं, याला विन विन मेथड का म्हणलेली आहे ती बघू. What is exactly the basic concept of town planning scheme? So to pull the land together, म्हणजे जेवढ्या जेवढ्या इरेग्युलर शेपच्या लँड आहे त्या पूल करणं, पण हे वेगवेगळ्या ओनरशिपचे असेल. टू पुल द लँड टुगेदर विथ अ डिफरंट ओनरशिप अँड redistributed properly, redistributed it properly after the reconstitution. अँड मग त्याच्यात प्रॉपर रोड्स, अम्युनिटीज, युटिलिटीज टाकणं, याला आपण टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणतो. खूप इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा लँड पुलिंग टेक्निक्स काय आहे, टाउन प्लॅनिंग स्कीम्स काय आहेत, असे प्रश्न विचारले जातात. सो एक्झॅक्टली व्हॉट इज टाउन प्लॅनिंग स्कीम? टू पुल द लँड टुगेदर, make it redistribute it, reconstitute it, and then redistribute it by providing proper infrastructure. आता आपण डिटेल मध्ये पुढे बघूया की कसं होतं. सो सगळ्यात अगोदर व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? दिस इज आवर फर्स्ट स्टेप, की जिथे ऑलरेडी इरेग्युलर शेपचे प्लॉट्स आहेत, जिथे ऑलरेडी कन्स्ट्रक्टेड काही स्ट्रक्चर आहे एक्झिस्टिंग मध्ये, आणि बाकीची जी लँड आहेत जर तुम्ही बघाल तर ह्या पूर्ण लँडलॉक्स झालेल्या आहेत. याला रोड नाहीये, हाय अम्युनिटीज नाहीये, वॉटर सप्लाय नाहीये, कोणत्याही प्रकारचा इन्फ्रास्ट्रक्चर, अम्युनिटीज, युटिलिटीज काहीच नाहीये. सो टू पुल द लँड, ठीक आहे. सो द डेव्हलपमेंट अथॉरिटी विल टेक ऑल द लँड, रिडिस्ट्रीब्युटेड, म्हणजे द फर्स्ट स्टेप इज डीपीचे जर का तिथे रिझर्वेशन असतील तर ते डीपीचे रिझर्वेशन मार्कआउट केल्या जातील. त्याच्यानंतर त्याला ओरिजिनल टू फायनल, म्हणजे जिथे जिथे डीपी रिझर्वेशन आहेत ते डीपी रिझर्वेशन तिथेच राहतील. आणि त्याला बघून, जसं बघा इथे गार्डन आहे, इथे प्लेग्राऊंड आहे, इथे प्लेग्राऊंड आहे, सो हे डीपी रिझर्वेशन राहतील. आणि त्याला सोडून बाकीचे जे काही रेड मध्ये आहे ते आपण प्लॉट रिकन्स्टिट्यूट केलेले आहेत. ज्या हिशोबाने तुमचा एरिया असेल त्याच्या काही प्रमाणात तुम्हाला रिडिस्ट्रीब्यूट करून एरिया मिळतो. इफ यू आर गुजरातचा ऍक्ट बघाल, महाराष्ट्राचा ऍक्ट बघाल, राजस्थानचा ऍक्ट बघाल, सगळीकडे पर्सेंटेज व्हेरी होतात, राईट. सो मोस्ट प्रोबेबली जर आपण महाराष्ट्राला बघून म्हटलं तर मॅक्स टू मॅक्स 50% पर्यंत लँड आपण रिडिस्ट्रीब्यूट करून परत त्यांना देऊ शकतो. सो ऍट द एंड दिस इज गोइंग टू बी आवर फायनल प्लॉट प्लॅन. म्हणजे काय की तुम्ही
ती तुम्ही म्हणजे डेव्हलपमेंट अथॉरिटी विल टेक केअर, पुल द लँड, फायनल प्लॉट्स बनवतील, रिडिस्ट्रीब्यूट करतील, रिकन्स्टिट्यूट करतील आणि मग परत बाय प्रोव्हाइडिंग ऑल द सोशल इन्फ्रास्ट्रक्चर इट इज गोइंग टू रिडिस्ट्रीब्यूट टू दी रिस्पेक्टिव्ह ओनर. सो अशा प्रकारे बेसिक कन्सेप्ट आहे टाउन प्लॅनिंग स्कीम्स. सध्या आपल्या एज्युफेस्ट अकॅडमीच्या ऍपवर ATP ची बॅच 1 मार्च पासून सुरू होणार आहे. पण त्याच्याही अगोदर जर का तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल तर त्या रेकॉर्डेड लेक्चर्स अपलोड केलेले आहेत. तुम्ही ते लेक्चर्स बघू शकता. त्याच्यानंतर जेव्हा लाईव्ह सुरू होईल त्याचाही ऍक्सेस तुम्हाला मिळेल. अजूनही जर का तुम्ही ऍप डाउनलोड केला नसेल तर ऍप डाउनलोड करा आणि या व्हिडिओ सिरीजला मॅक्स टू मॅक्स लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू, थँक्स अ लॉट.